पालघरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगा तपासण्यात आल्या। पालघरमधून ही बातमी आहे। त्यांच्या बॅगा तपासण्यात आल्या। पालघरच्या कोलवडे या पोलीस परेड ग्राउंडवरील हेलिपॅडवर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या गेल्या आहेत। निवडणूक आयोगाकडून मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी झाली। पालघरच्या हेलिपॅडवर उतरताच मुख्यमंत्र्यांसोबत असलेल्या बॅगांची तपासणी झालेली आहे। इलेक्शन कमिशन त्यांचं काय काम करतंय, त्यांच्यावर राग कशाला काढता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना सवाल केला। कपडेच आहेत फक्त, बाकी काय नाहीये। युरिन पॉट वगैरे नाहीये, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही। ते दाखव बाबा सगळं। अरे ते आमचं नाही, ते इथलं विमानातलं, ते पाण्याच्या बाटल्या आहेत। आपण ही दृश्य बघतोय पालघरमधली। सभेकरता प्रचाराकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघरमध्ये उतरले आणि उतरताच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचं हेलिकॉप्टर सगळं चेक केलं, त्यांच्या बॅगा चेक केल्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना सहकार्य सुद्धा केलं। त्याचबरोबर उद्धव ठाकरेंना टोमणे देखील हाणलेले आहेत। आता त्या इलेक्शन कमिशन किंवा त्यांचे जे काही नियम आहेत त्याप्रमाणे त्यांनी बॅगा चेक केल्या, त्यांची ड्युटी त्यांनी केली। आणि माझ्या बॅगेत काय पैसे बिसे नाही आहेत, कपडे आहेत, त्यांनी चेक केले। माझे आपले रोजचे रुटीनचं सगळं साहित्य आहे, कपडे आहेत, युरिन पॉट नाही। उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर त्यांनी थेट आरोप केला होता की आता सगळ्यांच्या अमित शहांसह सगळ्यांच्या बॅगा तपासा। डर नाही, त्याला डर कशाला पाहिजे? अरे त्यांचं काय चूक आहे? ते कर्मचारी, ते निवडणूक आयोगाच्या विभागाचे अधिकारी आहे, त्यांच्यावर काय राग काढायचा? आणि ते त्यांचं सगळं बेसलेस झालेलं आहे। आणि महायुतीच्या सर्व कामामुळे आणि जे काही वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींनी निर्माण केले, त्यामुळे सगळे बिथरले आणि याच्यातून अशा प्रकारची वक्तव्य होत आहेत। जाऊ दे, मला त्याच्यावर काय बोलायचं नाही। आपल्या बॅगा चेक करण्यात आलेल्या आहेत, काय सांगा? ते दाखव बाबा सगळं। बॅगा ते आमचं नाही, ते इथलं विमानातलं।